नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आजपर्यंत या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी असंख्य कुटुंबांना भेटले. प्रत्येकाचं असं म्हणणं असतं की त्यांच्या मुलांनी छान शिकावं, मोठं व्हावं, छान काहीतरी करावं. कोणाची इच्छा असते मुलांनी डॉक्टर व्हावं, इंजिनिअरिंग करावं, ॲस्ट्रोनॉट व्हावं, डिफेन्समध्ये जावं. ॲक्टिंग, सिंगिंग, डान्सिंग, स्पोर्ट्स या सगळ्या गोष्टी मी ऐकल्यात. पण आज मी ज्या कुटुंबाला भेटायला आले त्या आई बाबांना असं वाटतं की त्यांच्या मुलींनी मोठं होऊन जादूगार व्हावं. ऐकूया त्यांची अनोखी कहाणी. आज आपण आलो आहोत पुण्यामधल्या बावधन परिसरात महाजन कुटुंबियांना भेटायला आणि अर्थात छोटूशा ताराला भेटायला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा. हाय तारा, हा कोण आहे? हा जादूगार आहे, जादूगार. सेम तू पण अशी होणारच ना मोठी होऊन. देऊ का मी तुला? घेतेस काय? हे घे. अरे वा, चला माझी आणि ताराची एकदम छान मैत्री झाली आहे. जाणून घेऊया हे सगळे तिचे कोण आहेत. तुझ्यापासून सुरुवात करूया. मी ताराची आई नेहा. हाय, मी सौमित्र, ताराचा बाबा. ओके मी ताराची आजी आहे, ऋतिका फडके. ओके. मी ताराचे आजोबा उदय फडके. मी ताराचा आजोबा चंद्रशेखर महाजन. मी ताराची आजी सीमा महाजन. मी ताराची काकी मानसी महाजन. आणि मी ताराचा मामा रोहन फडके. ओके, चला सगळ्यांची ओळख झाली आहे. आता गप्पा मारूया ताराच्या आई बाबांशी. तर पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे, जादूगार करायचंय मुलीला, नक्की काय आहे ही गोष्ट? नाही, जादूगार करायचं याच्या मागचं साधं रिझन एवढंच आहे की काय काय करता येईल असं जेव्हा विचार आला की काय करायचं हिला मोठं करून, तेव्हा माझ्या डोक्यात पहिलं जादूगार हे येतं. कारण त्याच्यात परफॉर्मिंग आर्ट आहे, त्याच्यात सायन्स आहे, त्याच्यात रॅशनली बोलणं आहे आणि त्याच्यात एक ऑ पण आहे, त्याच्यात ग्लॅमर आहे, सगळंच आहे त्याच्यात. आणि तिथून पुढे जाऊन मला असंही कुठेतरी वाटतं की अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम पण जादूच्या मार्फत होऊ शकतं. अरे वा. आणि त्याच्यामागे काहीतरी सोशल कॉज पण असलं पाहिजे. नुसतेच मोठं होणं, पैसे कमवणं हे त्याच्या मागचं कारण नसलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की तिने जादूगार व्हावं आणि त्याच्यात जास्त मजा आहे. सो या सगळ्या गोष्टींची सांगड घालून जादूगार होणे हा एक फार उत्तम पर्याय आहे. कारण मला वाटतं. कसं जमलं लग्न, काय गोष्ट आहे तुमची? आमचं अरेंज मॅरेज, पण आमच्या दोघांची एक कॉमन फ्रेंड होती. तिने आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही एकमेकांना भेटा आणि विचार करा. आणि मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा सौमित्रच्या घरी गेले तेव्हा तो रितसर चहा पोह्यांचा ट्रे घेऊन आला आणि सौमित्र आला आणि सौमित्रच्या घरच्यांनी सांगितलं की तिला दे, नीट चहा दे, पोहे दे. आणि मग मी मुलगा पसंत केला आणि आम्ही घरी सांगितलं की आम्ही करतोय. आणि मग लग्नानंतर किती वर्षांनी ताराचा जन्म झाला? 3 वर्षांनी. तुम्ही असं काही प्लॅन केलं होतं इतकी वर्ष थांबायचं किंवा नाही? नाही, आम्ही पण असं ठरवलेलं की एकमेकांबरोबर पुरेसा वेळ घालवायचा आणि मग मुलाचा विचार करायचा. बरं. आम्ही 2 वर्षांनी ठरवलं की ठीक आहे, आता आपण मुलाचा विचार करू शकतो आणि आम्ही पुढे गेलो. आणि गुड न्यूज कळली कशी, सांगितली कशी सगळ्यांना? गुड न्यूज मला आधी कळली अर्थात, आणि मग मी त्याला सांगितली. आणि मग तो मला म्हटला, हे बघ, खाली गेलो आणि आई बाबांना सांगितलं की मग काही आपण करू शकत नाही. आपण दोघांनी ठरवूया की आपल्याला पुढे जायचंय का. जर आपण ओके असू तर आपण घरी सांगू. एकदा ते घरी कळलं की आपल्या हातात खूप गोष्टी राहत नाहीत. पण मग आम्हाला अर्थातच मुलं हवं होतं, त्याच्यामुळे आम्ही लगेचच खाली सांगितलं. आणि त्या दिवशी माझ्या बाबांचा वाढदिवस होता, त्यामुळे मी घरी गेले आणि त्या दोघांना सांगितलं. आणि इकडच्या आजी आजोबांचं हे 3रं नातवंड आहे आणि तिकडचं म्हणजे माझ्या आई बाबांचं ते 1लं नातवंड आहे. त्यामुळे दोन्हीकडे भयंकर एक्साइटमेंट होती आणि सगळ्यांना अर्थातच खूप आनंद झाला. तर प्रेग्नन्सी कशी होती? डोहाळे लागले होते का? काय अनुभव? प्रेग्नन्सी खूप छान होती, कारण मी माझ्या प्रेग्नन्सीच्या आदल्या दिवसापर्यंत खूप काम केलं होतं. आणि मला नॉर्मल जो व्हॉमिटिंग आणि याचा त्रास होतो तो ओळख झाला, पण असं खूप बेड रेस्ट आहे आणि 2 आठवडे झोपून राहायचंय, असं काही झालं नाही लकीली. ओके. डोहाळे कसले लागले होते? कसलेच नाही विशेष, पण एकदाच बंगाली मिठाई खावीशी वाटलेली. ओके. तेवढं. ओके. मजेशीर गोष्ट ती होती की आम्ही बंगाली मिठाई घ्यायला गेलो तेव्हा त्या स्वीट शॉप मधल्या त्या मालकाने आम्हाला सांगितलं की
हे नका खाऊ ते खा, कारण ती प्रेग्नंट होती, तिचं पोट दिसत होतं त्या दिवशी. काय नका त्यावेळेस. खाऊ म्हणाले? कुठली त्यांना तरी असं एक वाटलं की आम्ही मिठाई खरवस नका खाऊ. घेतोय. हा असं खरवस काहीतरी. घेताय. आणि आम्ही बिल द्यायला गेलो तर ते म्हणले ओ तुम्ही खरवस नाही घेतला ना. आणि मी असे की ऑलमोस्ट 8वा महिना आहे, म्हणजे एवढं तरी कळेलच की खरवस नाही घ्यायचं. पण असे आम्हाला खूप, किंवा रॅन्डम रस्त्यावर जाणारी लोक, बायका, रिक्षावाले, हे अचानक 9 महिने माझ्याशी खूप चांगले वागले. सो माझं असं म्हणणं होतं की एरवीच बायकांची चांगलं वागलं पाहिजे, पण केवळ पोट आहे म्हणून तुम्ही बायकांची चांगलं वागू नका. माहितीच वेल. पण त्या काळात डिमॉनिटायझेशन झालं होतं. बरं. So मी बँकेत गेले आणि मी कधीही, म्हणजे मी असं ठरवलेलं की आपली प्रेग्नन्सी पुढे करून अशी कन्सेशन्स घ्यायची नाही, आणि मी त्याही वेळी ते ठरवलेलं. आणि त्यावेळी असं नोव्हेंबर महिना होता आणि जानेवारीत माझी डिलिव्हरी होती. सो मी पैसे काढायच्या रांगेत थांबलेली, तर तो वॉचमन येऊन म्हटलं की तुम्ही प्लीज लगेच आत जा. आणि त्या दिवशी मी एकदाच माझ्या प्रेग्नन्सीचा ऍडव्हान्टेज घेतला होता आणि जाऊन पैसे काढून आले होते. डिलिव्हरीच्या वेळा धावपळ झाली का? काय झालं? त्याही वेळी फारशी नाही झाली, म्हणजे आम्ही अशा आधी खूप प्रॅक्टिस केलेली की संध्याकाळी 7च्या ट्रॅफिकमध्ये कळा आल्या तर काय करायचं. आणि समोर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांवर बॉलिवूडच्या सिनेमांचा इतका प्रभाव आहे की आम्हाला असं वाटत होतं की अशी भयंकर कळा येणार आणि भयंकर असे सीन होणार. तर आम्हाला काही माहिती नव्हतं, आमचं पहिलंच मुलं होतं, तर आम्ही अशी सगळी तयारी केलेली. आणि सौमित्र असं मला शेवटी सांगायचं की हे बघ 7ला जर तुला असं काही झालं तर किमान 50 मिनिटं तुला दवाखान्यात पोचायला लागते, तर तेवढा आता तू बेअर कर, आपण अशी वेगळ्या टाइम झोन्स मध्ये प्रॅक्टिस करूया वगैरे वगैरे. पण असं तेवढी काहीच तयारी झालं ठेव, नाही. कारण आम्ही अशी कधी खूप काही तयारी सांगता येत केली. नाही. तुला वाटतं ही सिरियस आहे पेरेंटिंग बद्दल? तुझं नाही, काय? तेव्हा मी होतो. आणि आम्ही अशी बॅग भरून ठेवलेली, पण असं काहीच झालं नाही. माझे मित्र आदल्या दिवशी रात्री राहायला आलेले आणि सकाळी उठल्यानंतर चेकअपच होतं, कारण दिवस भरले होते. आणि आम्ही गेलो तर डॉक्टर म्हणले की मला वाटतं की हो ऍडमिट. मग मी सगळ्यांना फोन केले, सगळेजण आले आणि ऍडमिट झाले. ताराच्या जन्मानंतर आयुष्य कसं बदललंय? म्हणजे खूप बदलले. म्हणजे पहिलं वर्ष, पहिले एक 7-8 महिने मला आनंद तर वाटायचाच की मी आई झाली, पण मला भीती खूप वाटायची. म्हणजे जेव्हा माझ्याबरोबरच आया झालेल्या मैत्रिणी 1 महिन्याचा वाढदिवस, 2 महिन्याचा वाढदिवस, याच्यावरती अशा मोठ्या मोठ्या पोस्ट लिहायच्या की तू माझ्या आयुष्यात आला, माझ्या आयुष्यात उजेड पडला वगैरे वगैरे असं वाटतं. आणि मग मला असं वाटायचं की मला तर भीतीच वाटते. म्हणजे पहिले 2 महिने उजेड सोडा, मला भीती वाटते. म्हणजे पहिले 2 महिने जेव्हा ती उठायची तेव्हा मला असं वाटायचं अरे बापरे तिचे 24 तास काढायचे कसे. आता काय करायचं, तिला बोलता येत नाही, तिला काय होतं ते आपल्याला कळत नाही. पहिले 2-3 महिने मी खूप घाबरून काढले. नंतर जशी ती मोठी झाली आणि मला कळायला लागलं आणि आमच्यात एक बॉन्ड तयार झाला, मग मजा आहे चालू. आणि या सगळ्यात सौमित्रची किती साथ होती? खूप आहे. म्हणजे 12:01 जन्म झाल्यापासून तो आहेच. वा, कमाल. उत्तम गप्पा झाल्या आहेत, पण शेवटी एक उखाणा आपण एकमेकांच्या नावाचा बऱ्याचदा घेतला असेल, पण ताराच्या नावाचा एक उखाणा. प्रेग्नन्सीच्या काळात 9 महिने माझी सेवा करून सौमित्र झाला बिचारा, अखेर त्याची आणि माझी सुटका करायला जन्माला आली आमची तारा. कमाल. आज आपण आहोत ताराच्या घरी आणि आता तिच्या दोन्ही आज्या माझ्यासमोर बसल्या, आजोबा सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे गुड न्यूज कळली पहिल्यांदा. मगाशी ते बोलताना म्हणाले की आपण आपल्या ठरवून घेऊया आणि मग खाली जाऊन आई बाबांना सांगूया. बरोबर. ते जे तुम्हाला सांगितलं, काय होती पहिली प्रतिक्रिया? पहिलं म्हणजे आम्हाला आनंद तर झालाच, पण खूप आश्चर्य वाटलं, कारण ते दोघेही खूप वेगळ्या विचारांचे आहेत. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की ते बरेच वर्ष घेतील, 4-5 वर्ष वगैरे, आणि नंतर गुड न्यूज देतील. पण जेव्हा त्यांनी सांगितलं दुसऱ्या वर्षानंतर, तेव्हाच सांगितलं, तेव्हा म्हटलं ठीक आहे, म्हणजे नॉर्मल आहेत, फारसे वेगळे नाही आहेत. आपण त्यांना छान म्हणजे मोल्ड केलंय परग्रहावरचे नाही. आणि आपल्या सान्निध्यात राहिल्यामुळे ते आता मोल्ड होत आहेत हळूहळू, असं वाटायला लागलं आणि खूप बरं वाटलं दोघांनी. आणि वाढदिवसाला, यजमानांच्या वाढदिवसाला खबर मिळाली. नाही, सगळ्यात पहिले ह्या म्हणल्या तसं ते वेगळे विचाराचे आहेत दोघं जण. तर तिने मला लग्न झाल्याच हे सांगितलं होतं की आता आई लग्न करत, हा सगळा धोशा तुझा झाला, आता तू म्हणशील आता लगेच चला पुढची बातमी दे, आता तसं काही तू करू नकोस, 3 वर्षांनी मी तुला बातमी देणार आहे, त्यामुळे 3 वर्षांनी मला तू काही विचारायचं नाही त्याच्या बाबतीत. तर खरंच तिने 3 वर्ष म्हटल्याप्रमाणे मला बरोबर बातमी दिली. ओके. आजोबा, बर्थडे गिफ्ट कसं वाटलं? मला विश्वासच बसला नाही, कारण आधी कुठलीही त्यांनी हिंट पण न देता डायरेक्ट त्याच दिवशी मला त्यांनी ती गुड न्यूज दिली. आय एम व्हेरी हॅपी विथ देअर डिसिजन. अरे वा, मग बेस्ट बर्थडे गिफ्ट होतं का आतापर्यंतचं? माझं आयुष्यातलं मिळालं सगळ्यात मोठं गिफ्ट. वा. परत आज्यांकडे येते. प्रेग्नन्सीचा काळ कसा होता? काय लाड केले सुनबाईंचे? खाण्यापिण्याचे लाड केले, पण तिने तसं कधी मला सांगितलं नाही की मला गोड खावंसं वाटतंय, मला तिखट खावंसं वाटतंय.
ती मी जे काय करायची ते खायची आनंदाने. आणि तिने असं खाली येऊन ती व्यवस्थित स्वयंपाक करायची, आपला डबा भरायची, सगळ्यांचे डबे सगळ्यांच्यासाठी करून ठेवायची काय काय. म्हणजे तिने हे काही असे फार वेगळे फाजील लाड करून नाही घेतले स्वतःचे. त्याच्यामुळे माझ्याकडून पण नाही. म्हणजे तेच मला ती खंत आहे थोडीशी, अगं का नाही तू मागतेस. सुरुवातीचे 2 महिने लेक माहेरी होती, मग तेव्हा रात्री जागवलं का ताराने? नाही, जागवलं असं नाही. इव्हन म्हणजे माझं सांगायचं अजून एक की यांनी जर रात्रीची ड्युटी तर केलीच, म्हणजे मला बेडरूम मधून बाहेर दिलंच नाही. त्यांनी सांगितलं होतं मला. ड्युटी कोण हो, त्याने मला पहिल्यांदाच सांगितलं होतं की मी रोज रात्री येणार आहे, तुम्ही दिवसभर सांभाळा आणि रात्री तुम्ही बेडरूम मधून बाहेर यायचं नाही, रडली तरी. म्हणजे मी येत होते थोडी पण तरी त्या दोघांनीच सांभाळलं होतं रात्री सुद्धा. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे माझं इन्शुरन्सचं काम असतं, तर रोज 12 ते 3 सासूबाई येऊन बसायच्या आणि मी बाहेर जायची. म्हणजे मी माझं कामही केलं, रात्रीची झोपही केली. ही पहिलीच आई असेल मी अशी. त्यामुळे सगळ्या महाजन फॅमिलीला थँक्स. आणि ही पण यायची सकाळी आंघोळीच्या वेळेला, मस्त मजा यायची, मुलांना घेऊन यायची मानसी. त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केलेलं आहे बाळणपण 2 महिने. तर मला असं वाटत होतं की अजून 2 महिने राहावं तिने, पण नाही राहिली ती. पण मग सगळ्यांना आंघोळीच्या वेळी यांनी, दुपारच्या वेळी सगळं येऊन करण्यापेक्षा त्यांनी आपलंच घरी घेऊन येऊया. स्नेहा म्हणली, आई आता मी जाते घरी, सगळेजण येतात. मग दिवसभरात काय ड्युटी असायची आजोबांची? नाही, मी कामावर जाऊन घरी 7 वाजता आलो की 7 ते 10 मात्र मी 100% तिला सांभाळायचो. ती माझ्याकडे राहायची पण. अच्छा. मी अजूनही आज तेवढी मोठी जरी झाली आहे, तिला कुठलं गाणं म्हणायचं हे ती ठरवती, हे गाणं नका म्हणू. झोपाचं जरी असलं तर तिची चॉईस असते, हेच गाणं म्हणायचं. पण ती तसं तिला लावून घेणारी आहे. मग कुठलं गाणं आवडीचं ताराचं? तिला 1 2 3 4 तारा आमची शाणे पार हे एकच गाणं सारखं म्हणा. बस माफक अपेक्षा. माझा आवाज अतिशय म्हणजे गाण्याचा नाहीच आहे, पण सौमित्राच्या आईचा आवाज खूप छान आहे. सो मी नेहमी म्हणते की एक तरी आजी उत्तम गाणारी आहे, त्याच्यामुळे ताराला खूप छान छान गाणी रोज आजी म्हणून दाखवते. थँक्यू. आणि आजी गाणं होऊन जाऊ दे. सो इथेही आजी आपल्याला हा नमुना प्रात्यक्षिक करून दाखवू शकते. अर्थातच प्रात्यक्षिक पाहिजे. काय म्हणून दाखवतात? आम्ही झोपवताना, म्हणजे ताराला झोपवताना आजोबा नेहमी श्लोक आणि हे म्हणतात, 15वा अध्याय गीतेचा, 12वा अध्याय आणि अथर्व शीर्ष असं म्हणतात. आणि माझ्या हातात झोपण्यासाठी आली की मी अनेक गाणी तिला विचारते. आई म्हणायचं का चांदोबा भागलास का चंदाराणी पाहिजे का रेमामा पाहिजे, अशी तिला विविध गाणी मी सांगते. आणि तिचं आवडतं ते एक गाणं आहे की आई मका मी तुझा मामा दे मला मुका, मी तुझा मामा दे मला मुका. हे तिला अतिशय आवडतं गाणं आणि हे ती ऐकतेच. अरे वा. आज आपण आलो आहोत छोटूशा ताराच्या घरी आणि आता आपण तिच्या कुटुंबियांशी काही खास गप्पा मारणार आहोत. तर मग तुम्हाला सगळ्यांना असं सांगायचंय की आई बाबा झाले नवरा बायकोचे की त्यांची जबाबदारी अर्थातच वाढते आणि तुमच्यापैकी जवळपास सगळेच अनुभवी आहात. तर आतापर्यंत त्यांच्या संगोपनाबद्दल तुम्हाला जे काही वाटलंय, मग ते कौतुक असो, कंप्लेंट असो, ते तुम्ही आज त्यांना बोलून दाखवू शकता. सहसा आपण अशा गोष्टी पटकन बोलून दाखवत नाही, पण ही संधी आम्ही तुम्हाला देतोय. या माध्यमाला आम्ही म्हणतो किती सांगायचंय मला, या माध्यमातून तुम्ही त्यांना तुमच्या मनातलं सगळं काही बोलून दाखवू शकता आणि त्यांनी या अशा स्माइलीजच्या मार्फत प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. ठीक आहे? सो या तुमच्या प्रतिक्रिया. कोण सुरू करतोय? असं वाटत असतं मुलींना की आपल्याला सगळं माहिती आहे, आपण अभ्यास केलेला आहे, आपण वाचलेलं आहे, तर पण तरी सुद्धा या नवीन आहे असं त्यांना थोडंसं सांगावं लागतं आणि त्या ऍक्सेप्ट करतात की नाही मला माहिती नाही, पण आम्ही सांगायचा प्रयत्न करतो. तर असं एकदा झालं होतं की 3-4 महिन्याची झालेली असताना तिला भूक तिची भागत नव्हती हे आम्हाला कळत होतं. आणि मग मी हळूच एकदा नेहाच्या आईला फोन केला, म्हटलं असं असं झालंय की तिला भूक लागतीये आणि ही म्हणते की दूध द्यायचं नाही, काय करायचं, वरचं जरा खायला नको द्यायला. तर त्या म्हणल्या द्या हो बिंदास, तुम्हाला काय पाहिजे ते द्या, अजिबात विचारू नका आणि तिला सांगूही नका. त्याच्यामुळे आम्ही दोघींनी संगनमताने तिला एक दिवस रव्याची खीर खायला घातली आणि मग ती दिवसभर इतकी शांत राहिली की आम्हाला प्रचंड आश्चर्य वाटलं. तर तिने ते ऍक्सेप्ट केलं. अर्थातच ती म्हणली की आई तुझ्या हातात मी तिला सोपवून जाते, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू जे काय करशील ते चांगलंच करशील. त्याच्यामुळे त्याच्या पुढे मग संगोपनाची उत्तम जबाबदारी तिच्याबरोबरच मी पण घेतली असं मला वाटलं. तर थँक्यू नेहा, तू एवढा विश्वास माझ्यात दाखवलास त्याच्याबद्दल मला फार बरं वाटलं. वा 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 वा.
अजून कोण काय सांगते? रोहन, काही आहे का सल्ले? अगं मी माझं संगोपन आधी नीट करतो आणि मग त्यांना सल्ले देतो असं मला वाटतंय. अजून तुझ्या आई वडिलांना सल्ले द्यायची वेळ आहे, तू इतका लहान असल्यामुळे असं तुला वाटत असेल, पण काहीतरी असेल ना सांगावंसं? काही नाही, आय एम हॅपी. जे काय आहे ते सगळं नीट चालू आहे, छान चालू आहे. छान करतायत ते. तारा अजून तरी मला भाव देते त्यामुळे मला बरं वाटतंय. आणि ती फक्त माझ्याबरोबरच सेल्फी काढते आणि या बाकी कोणाला भाव देत नाही ती. त्यामुळे फक्त तुझ्या बरोबर सेल्फी काढते, Yes. बाकीच्यांना भाव नाही हा, देत. नाही देत. अरे वा, काय प्रतिक्रिया? तुला का रडू येते? कारण माझ्याबरोबर पण सेल्फी नाही काढत ती. खरंच? दुसऱ्या कोणाबरोबर फोटो काढत खरंच नाही नाही? काढत ती. नाही, आम्ही खूप प्रयत्न केले पण नाही काढत. फक्त मामा बरोबर. फक्त मामाबरोबर. वा वा. सगळ्यांच्या मनातलं आपण जाणून घेतलं आहे. अर्थात तुमच्याही मनात एकमेकांविषयी अपेक्षा असतील, तर आधी मला सांग, काय अपेक्षा आहे सौमित्रकडनं? सौमित्रला 3 भाषा येतात. तो चांगलं फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीज बोलतो. तर माझी अशी अपेक्षा आहे की त्यांनी तिच्याशी या 3 भाषांपैकी कुठल्या तरी एका भाषेत बोलावं. आणि त्याला छान स्विमिंग येतं, तर त्यांनी जरा वेळ काढून तिला स्विमिंग शिकवावं असं मला वाटतं. ओके. सौमित्र, काय अपेक्षा आहे? मला असं वाटतं की नेहाचा बराच अभ्यास आहे एकूणच बालसंगोपन आणि एकूणच सगळ्या ह्याच्यात. तर मला असं वाटतं की अभ्यास बरोबर आहे, पण थोडंसं रिलॅक्स व्हायला हरकत नाही बालसंगोपन असं वेळेस. थोडं रिलॅक्स करावं. नेहा. थोडंसं रिलॅक्स करा. चला, या निमित्ताने ताराच्या साक्षीने आणि सगळ्यांच्या साक्षीने एकमेकांना हे प्रॉमिस करून टाका बरं. आमच्याकडे हात धरून प्रॉमिस करतात. ओके. तारा बघ, आई बाबांनी हात धरलाय, ते कसे एकमेकांना प्रॉमिस करतायत ते बघ. ते बघ काय चाललंय त्यांचं, ते बघ. करा बरं प्रॉमिस, आम्ही दोघे बघतोय. सो मी प्रॉमिस करतो की मी तिच्याशी वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये बोलीन आणि तिला स्विमिंग पण शिकवेन. आणि मी प्रॉमिस करते की मी फार काही करणार नाही, चिल राहील. चला, तारुबाईंच्या आई बाबांनी एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळूया. तर खेळ असा आहे, गिफ्ट रॅपिंग करायचंय तुम्हाला. इथे काही बॉक्सेस आहेत, ते बॉक्सेस तुम्हाला फोल्ड करून तयार करायचे आहेत. त्याच्यानंतर तिथे गिफ्ट पेपर आहे, त्याने त्याला गुंडाळायचं आहे, त्याला ही फीत बांधायची आहे. ठीक आहे. एकाने बॉक्सेस बनवायचे, एकाने ते रॅप करायचे. हे नंतर बदलता येणार नाही, आत्ताच ठरवून घ्यायला लागेल. तुम्हाला 2 मिनिटांची वेळ दिली जाईल. 2 मिनिटांच्या आत कमीत कमी 3 बॉक्सेस पूर्णपणे बनवून रॅप करून त्याला रिबन बांधायची आहे. जर तुम्ही तसं करू शकलात तर तुम्ही जिंकणार आहात तारासाठी खास झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. रेडी? कोण बॉक्सेस बनवणार आणि कोण रॅप करणार? मी बॉक्सेस बनवतो मी अच्छा, आणि रिबिन बनवतो, तू रॅप कर. ठरलं? तू सौमित्र बॉक्सेस बनवणार, नेहा रॅप करून रिबिन बांधणार. ओके. तर तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. जमतंय का? सेकंड बॉक्स. अरे तो तिसरा बॉक्स. तिसरा ऍक्च्युअल 2. 1 मिनिट झालाय. वा वा, बरं चाललंय. जमतंय जमतंय जमतंय. ओके, 1.5 मिनिट झालाय. कमाल. कम ऑन. ओके. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. तुम्ही जिंकला आहात झी युवा तर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण. छोटूशा ताराला आणि महाजन कुटुंबियांना भेटून आज खरंच मला खूप मजा आली. आशा आहे तुम्हालाही हा भाग आवडला असेल. अशाच एका नव्या बालपणाला साजरं करण्यासाठी भेटणार आहोत पुढच्या भागात आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.